चाळकेश्वर उजव्याच्या बाजूने प्रथम चढाई स्वीकारले आणि पंचांच्या विसरणे सामना सुरुवात आहे। या सामन्यातील पहिल्या सलगच्या चढाईमध्ये आपण बघतो आक्रमण लावले गेले चाळकेश्वर उजव्या संघाकडून। पहिल्या सलगच्या चढाई सुरू आहे। जर्सी क्रमांक 1 मैदानात येतो। पहिली सलामची चढाई आहे तेवढीच कमालीची रेड होणार आणि या ठिकाणी मात्र कमालीची एंटी रेड आपण बघतोय। त्यानंतर रेड नंबर आचरण केला जातो। जर्सी क्रमांक 7 डिंगडी खाडीपाडी करून आक्रमण होताना उजगाव चाळकेश्वरच्या प्रांगणामध्ये अतिशय मातब्बरीचे दोन्ही संघ आहेत आणि प्रचंड आत्मविश्वासाने एकमेकांसमोर उभे टाकले। अंतिम सामन्यामध्ये मान्यवरांकडून खेळाडूंना शुभाशीर्वाद दिले गेले। जणू काही नामवंत व्हा, गुणवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा असा संदेश मान्यवरांकडून दोन्ही संघांना दिला गेला आणि खऱ्या अर्थाने पंचांच्या विचारले पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला ज्याला आपण म्हणतो एकमेकांना आजमावण्याचे सत्र सुरू झाले आणि एकमेकांना आजमावत असताना एकमेकांचे पक्ष डोळे टिपत असताना पहिले काही सेकंदामध्ये अतिशय संयमी खेळ दोन्ही संघांकडून आपल्याला बघायला मिळतोय। एक जबरदस्त कबड्डीचा जल्लोष या क्रीडा नगरीमध्ये संपन्न होत असताना या ठिकाणी मात्र चाळकेश्वर उजगाव संघाने पहिलेच गुणांक प्राप्त केलं आणि आपलं खातं खोललंय। आशिष ऑन फायर बघायला मिळतो। त्यानंतर त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक 11 मैदानात येतो। महाराष्ट्राच्या लाल मातीचा मैदानी खेळ सुद्धा थोडीशी ताकद जळसो टेक्निक यांच्या सहयोगातून नेहमीच आपल्याला बघायला मिळतो। श्री गजानन भक्त मंडळ उजगाव बडदवाडी आयोजित भव्य अशा प्रकाश गटातील कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा आणि अंतिम दिवसातील मेगा फायनल फायनलचा रंगलेला सामना आपण बघतोय। पहिल्या काही मिनिटांमध्ये अतिशय संयमी खेळ आपल्याला दोन्ही संघांकडून बघायला मिळतोय कारण दोन्ही संघांना प्रतीक्षा आहे की या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करून आकर्षक अशा प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपले नाव करण्याची। त्यामुळे दोन्ही संघ अतिशय काळजीपूर्वकपणे नक्कीच खेळतील। तंत्रशिक खेळ ज्याला आपण म्हणतो दर्जेदार खेळ मैदानावर दाखवतील। प्रेक्षक वर्ग मैदानावर नेहमीच आतुरलेला असतो। प्रेक्षकांची नेत्र आतुरलेली असतात, सुखावलेली असतात। मैदानावरच्या सुंदर सुंदर सहाय्य आणि रोमांचक पकडेचे नमुने पाहण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रामध्ये तशा प्रकारचा दर्जेदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल। दरम्यान डू ऑर डाय एखादा गुण घ्यायचा आहे अथवा विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये एखादा गुण घ्यायचा आहे अथवा शूटिंग ब्लॉकमध्ये परतायचं आहे अशा स्वरूपाचं आक्रमण असताना या ठिकाणी मात्र डावा कोपरा रक्षक करून चूक होते आणि एक गुण जातोय। तिकडे गाडीवाडी संघाचं देखील खातं खोललं जातं। या एका गुणाने एक गुण खाली कव्हर सामना सुरू आहे। पहिल्या काही सेकंदामध्ये एक जबरदस्त अशी सुरुवात झाली। दोन्ही संघ सारखेच ताकदीचे आपण बघतो अनेक संघांवर मात करत मजल करत इथवर येऊन पोहोचले। त्यामुळे निश्चितपणे एक जबरदस्त सामना होणार आणि या सामन्याच्या दुसऱ्या सत्राचं समालोचन करतील आमचे धडाकेबाज समालोचक माझे गुरुवर्य आदरणीय बौद्धारे तर दुसऱ्या सत्राचे समालोचन करतील जर्सी क्रमांक 7। एक जबरदस्त असा खेळ मैदानावर नक्कीच होणार बघायचं आकर्षक अशा चषकावर कोणता संघ नाव करतो। कैलासवासी रुपेश सीताराम बडक स्मृती चषक 2024 करिता हा क्रीडा महोत्सव संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं इशारा दिला गेला तिसऱ्या चढाईचा। मित्रांनो प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो की सलग 2 निष्फळ चढाई झाल्यानंतर चढाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो। अशा स्वरूपाचा आक्रमण असताना भरोसा टाकला जातोय। आशिषवर होण्यासाठी करण्याचा प्रयत्न होता। या ठिकाणी मात्र आशिषला ब्लॉक लावला जातोय। बघायचं आशिषवर उत्तर सोडलं गेलंय। आता मात्र एक गुण जातोय। 3-2 असा गुण फरकावर सामना सुरू असताना आता मात्र आशिष शिपिंग ब्लॉक मध्ये आशिषला रिलाइज करायचं असेल तर टॅकल करावा लागेल या ठिकाणी चाळकेश्वर उजगाव संघाला आणि जेवढा वेळ आशिष मैदानाच्या बाहेर राहील तेवढा फायद्याचा असणार आहे डिंगडी खाडीवाडी संघासाठी। पुन्हा एकदा एक गुण जातोय डिंगडी खाडीवाडी संघाच्या बाजूने। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 मैदानात येतोय। महाराष्ट्राच्या लाल मातीचा मैदानी खेळ आपण नेहमीच म्हणत असतो। थोडीशी ताकद आणि परिस्थिती या ठिकाणी मात्र मॅच लावला जातो। मित्रांनो सावकाश दरम्यान एक गुण जातो डिंगडी खाडीवाडीच्या बाजूने। टाइम आउट घेतला गेलाय। एक जबरदस्त अशी दमदार सुरुवात झाली।
आणि व्यासपीठावरील उपस्थित प्रकल्पाला आपण म्हणतो एका बाजूला बोनसच्या स्वरूपात चाळीस शेअर उद्गाव संघाला गुण जातो आणि 1+2 पॉईंट भक्कमशतीने गुणांनी गुणांचा चालू गुंतवला जातोय. दिंगणे खाडीवाडी संघाच्या नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेणारे सर्व डिफेंडर्स आपण पाहतो. चाळकेश्वर उद्गाव संघ देखील असा आहे की ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करत असतो आणि तेवढाच ताकदीचा समोरचा संघ देखील एक उत्तम असा खेळ करताना आपण बघतोय. दिंगणे खाडीवाडी सारखा दमदार संघ आणि या संघासाठी पुन्हा एकदा आपण तेवढंच कामगिरी पार पडताना आपण बघतोय. आमचे मित्र विघ्नेश कामणेकर समवेत योगेश गडशीकर आणि सरपंच म्हणून कामकाज पाहताना या रत्नागिरी जिल्ह्यातील एक महान कबड्डीपटू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गौरव यंद्रेकर आहे. पुन्हा एकदा ट्रॅगल सक्सेस होता आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून द्यायचं असेल तर आशिषला मात्र उत्तम खेळ करावा लागेल. मात्र समोरचा संघ देखील तेवढाच कार्यक्षम आपण बघतोय. डिफेन्समध्ये आणि ऑफेन्समध्ये उत्तम कामगिरी करतोय. बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता कारण 6 डिफेंडर्स मैदानात आहेत त्यामुळे बोनस निश्चित मिळू शकतो. लेकिन बोनस के लिए एक पैर बोट लाइन के अंदर और दूसरी पैर हवा में होनी चाहिए. पुन्हा एकदा एम्प्टी रेल्वे आपल्या गमनात सरकतोय. त्यानंतर रेडवर पुढे येतोय. फुल रेड 2 आउट आहे. तिसरी चढाई आहे. करो या बरोबर अशा स्वरूपाचं आक्रमण करावं लागेल आणि भरोसा टाकला जातो जर्सी क्रमांक 7 वर. बघायचं कशा प्रकारे भरोसा टाकला जातो आणि अचूक टिपला जातोय जर्सी क्रमांक 1 ला. दरम्यान पुन्हा एकदा दिंगणे खाडीवाडी संघावर आक्रमण होताना आपण बघतोय. यजमान संघ चाळकेश्वर उद्गाव संघ आणि बोनस पॉईंट आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतानाचा एक वेगळा आनंद या ठिकाणी द्विगुणित होतोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 मैदानात येतोय. मधुबल माझ्याचा चढाई बटूय. बोनस ऑफ आहे अशा वेळेला थोडीशी केवळ आणि धडपड आपण बघतोय चढाई बटूची आणि बोनस ऑफ असतो अशा वेळेला थोडीशी दमछाक होत असते चढाई बटूची कारण खोलवर आक्रमण करावं लागतं आणि हे अंतरांच्यावरचं क्षेत्ररक्षण ज्या वेळेला वेगायचं असतं त्यावेळेला त्याला अत्यंत अर्थात माहीत असावा लागतो. चढाई बटू त्याच्या चढाई निष्फळ होत असतात आणि त्याला साथ देण्यासाठी जर्सी क्रमांक 6 मैदानात ते फुलहून संघ ट्रिपल टू सिंगल वनचे क्षेत्ररक्षण ठरवले जाते. कोणताही धोका नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा रेड मार्कवर पॅटर्न केला जातो. जर्सी क्रमांक 7 एक उंच पुढ्याच्या चढाई बटू या मैदानावरील सर्वात उंच असा खेळाडू बघायचा आपल्या उंची खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय का. तीन गोल क्या बात आहे. तुफानी सुपर रेड आणि या तुफानी सुपर रेडच्या सामन्याचं चित्र पलटून टाकलंय. 14-4-14 गुणफलकावर सामना जातोय. आता मात्र या सामन्यामध्ये बोनस पॉईंट पुन्हा एकदा परतायचा असेल आणि आशिषला रिलाइज करायचं असेल तर उत्तम खेळ करावा लागेल. त्याच्या सर्व सगळे साथीदारांना मात्र 2 डिफेंडर्स मैदानात आपण बघतोय. सिंगल टूचा डिफेन्स ठरवला जातोय. आशिष मैदानात येतोय. प्रेक्षकांमध्ये वेगळा जल्लोष दोन्ही संघांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देताना आपण प्रेक्षक वर्ग होतो. वक्त से लड़कर नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. वक्त से लड़कर नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा क्या पता है दोस्तों, कल क्या होगा क्या पता. कल खुदा भी खुद अपनी तस्वीर बदल दे. आप अपनी तस्वीर बदलण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ आहेत. दरम्यान रेड बॉल पुन्हा एकदा प्रतिहत केला जातोय.
आपल्या आशिषमयी खेळाने सर्वांचं लक्ष नेहमीच वेधून घेत असतो. आपल्या बहादर खेळाच्या जोरावर कित्येक सामने झाले निर्णायक अवस्थेत चुकवले. आपण पुढचं समालोचन करायचं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा खाडेवाडी संघाचा एक मजबूत बांधायचं कडाई पटू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खुलवर कडाई करताना सामोरं गेलाय तो सारखेच संघाचे 2-1-2 खेळाडूंसमोर पुन्हा एकदा खूपशी झीज घेऊन आणि आता काही सारखेश्वर उजव्या संघाकडे एका गुणांची कामावर होताना सारखेश्वर उजव्या संघाला तारकेश्वर उजगाव संघाला एक संधी चालून आली. अजून तारकेश्वर उजगाव संघ मला वाटतं 4 गुणांनी पिछाडीवर आहे. पिछाडी धरून काढायचे असेल तर उजगाव संघाकडून लोन दिला गेला पाहिजे. पुन्हा एका गुणाची कमाल होताना आशिष भडक सुंदर अशी कढाई आशिष संघाकडून आपल्याला पाहिजे. आशिष भडक याच्याकडून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पहिल्या सत्राच्या काही आधी तारकेश्वर उजगाव संघाकडून उत्कृष्ट असं चांगली खेळ झाल्यामुळे जी भरीव अशी पिछाडी होती ती कमी करण्याचा प्रयत्न झाला. अनेक संधी आलेली आहे सर्व गडी बाद करण्याची तारकेश्वर उजगाव संघाकडून. दरम्यान तारकेश्वर उजगाव संघाचा एक नावाजलेला सुंदर अशी कढाई आशिष भडक खरंच सुंदर अशी कढाई आशिष भडक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. जरा जोरदार काळा अशा खेळाडूसाठी आता मात्र पुन्हा गडी बाद करण्याची संधी आहे तारकेश्वर उजगाव संघाला आलेली आहे. मंगेश खाडे संघाकडून उंच बुरा कढाई होतो. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात गडी बाद करण्याचा प्रयत्न आपला आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या खेळाडूचा राहील. तारकेश्वर संघाकडून तारकेश्वर संघाने खरंच सत्राच्या प्रेक्षक होती ती थोडीशी शांत झाली होती आणि त्यांच्या अशा पल्लवी झाल्या आशिष भडक यांच्याकडून. सर चालू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तारकेश्वर उजगावकडून आशिष भडक एक कढाईचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. या संघर्ष तालुक्यातील एक नामवंत कढाईपटू म्हणून ज्याचं आदराने नाव घेतलं जातं असं आशिष भडक या ठिकाणी 2च पॉईंट हासिल केला आणि आपण सगळ्या चांगलं योगदान दिलं. दरम्यान खाडेवाडीचा बहादर कढाईपटू देखील मैदानात सज्ज आहे. ज्याचे क्रमांक 7 हा देखील एक उत्तम खेळ करत असतो आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. अतिशय मातब्बर असे दोन्ही संघ आहेत. या ठिकाणी मात्र अचूक असा लेफ्ट कॉर्नर पिकला गेलाय. टॅकल करण्याचा प्रयत्न होता मात्र सबोदेसा कढाईपटू कोणत्या प्रकारे संधी देत नाही. एक गुण जातोय. डिंगणे खाडेवाडी संघाला सातत्यपूर्ण कढाई आपल्या संघाकडून नेहमीच करत असतो. आशिष सुरुवातीला जेरबंद केला गेला होता आशिषला, मात्र या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा रिलाईज झाल्यानंतर आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत फार मोठी अशी पिछे हात होते परंतु भरून काढले आणि सामन्याचे चित्र पलटवून लावले. म्हणून पॉईंट हासिल केल्यादरम्यान डिंगणे खाडेवाडीचा बहादर कढाईपटू पुन्हा एकदा आपल्या रेडमार्क कोर्ट पाचारण केला जातोय. अतिशय नामवंत असे या तालुक्यातील दोन्ही संघ आहेत. एका बाजूला डिंगणे खाडेवाडी सारखा दमदार संघ तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय यजमान संघ अर्थात तारकेश्वर उजगाव संघ. दोन्ही संघांदरम्यान एक्साइटिंग मॅच 17-15 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. अतिशय दमदार असा खेळ दोन्ही संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळतो. थोडंसं बझरकडे लक्ष केंद्रित केलं जातं.
आणि बोनस पॉईंट. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 मित्रांनो, आपण मैदानात बोलण्यापेक्षा आपला बोलता खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल असं सुरुवातीला सांगितलं होतं. साळकेश्वर उजगाव संघ आणि या सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहताना आदरणीय विघ्नेश कांबळेकर. शेवटची 5 मिनिटे आणि गुणांची स्थिती अशी आहे. साळकेश्वर उजगाव 18 गुण आणि डिंगणे काळीवाडी 15 गुण. 15, 18, 18, 15 असे गुण सुरू असताना पुन्हा एकदा सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहताना विघ्नेश कांबळेकर आहेत, योगेश झडशीकर आहेत आणि एक महान कबड्डीपटू म्हणून आम्ही कित्येक मैदानावर यांचा उल्लेख करत असतो त्या मित्र गौरव यादव. तर सुरुवात संजय दरम्यान तिसऱ्या खेळाडूला इशारा दिला गेला आणि भरोसा टाकला जातोय. मला तो जर्सी क्रमांक 11 वर बघायचं भरोसा कशा प्रकारे सार्थकी करतो. दोन्ही संघांदरम्यान एक जबरदस्त अशी लढत आपल्याला बघायला मिळते. आता मात्र जबरदस्त प्रकार बघायला मिळतो. एका बाजूला बोनस पॉईंट जातोय दिंडी संघाच्या बाजूने आणि ट्रॅकरच्या स्वरूपात एक गुण बाहेर केला जातो. शेवटची 4 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या उजगावच्या बाजूने. आणि पुन्हा एकदा उजगाव साळकेश्वर संघाकडून आक्रमण होता. लगातार आक्रमणे करतोय आणि गुणांची लयलूट करताना बघायला मिळतोय. एक जबरदस्त वादळी आक्रमण ज्याप्रमाणे गोंगावे तसा आशिषचा मैदानावर खेळ होतोय. पुन्हा एकदा गोल टिपला जातोय. आशिष करून आपल्या प्रत्येक खेळाडूमधून खेळले जाते हैं तो बिना पॉइंट से नहीं लौटते. ये है आशिष की खासियत. पुन्हा एकदा त्याला बॅट देण्यासाठी सिद्ध होते. एक गुणाची बॉल टाकली आहे. बरेच आमचे एक गुण जातोय. दिल्ली काळीवाडी संघ देखील एक मजबूत संघ आहे, नामवंत संघ आहे. अतिशय मातबदार असे या तालुक्यातील दोन्ही संघ आहेत. दिल्ली काळीवाडी संघ देखील उत्तम असा खेळ करून प्रेक्षकांच्या मनावर अधिकाधिक गाजवत असतो. आता मात्र आशिष एक गुणाची बॉल टाकत आपल्या संघासाठी शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू 17-22 सेकंड सामना सुरू आहे. हो गया है आगाज, हो गया है आगाज, किसकी होगी जीत आज. बघायच्या मैदानावर काय घडते काय बिघडते दरम्यान पुन्हा एकदा माझ्या समवेत आहेत आमचे सहकारी मित्र आदरणीय गौरवणे दरम्यान बोनस पॉईंट. खरं तर त्यांचा माझ्या या आधी परिचय नव्हता, मात्र उत्तम अशी कॉमेंट्री ज्याला आपण म्हणतो राहुल सामन्यांचं वर्णन समालोचन उत्तम असं त्यांच्याकडून मी आज ऐकलं. दरम्यान पुन्हा एकदा ऑन फायर आशिष बघायला मिळतो. आता मात्र आशिषला थांबवणं कठीण होत चाललंय. प्रत्येक चढाईमधून एक गुण हासिल करतोय आणि गुणांचा डोंगर उभारताना बघायला मिळतोय. 18-23, 23-18 अशा गुणफलकावर सामना सुरू असतानाच पुन्हा एकदा रेड मार्कवर येतोय. दिल्ली काळीवाडी संघाचा मात्र बघायचं उत्तम खेळ करतोय. शेवटचे 2 मिनिटे 2 गुण हासिल केले त्या ठिकाणी. दरम्यान जरी करना हुआ तो क्या हुआ पुन्हा एकदा सुरुवात आहे आणि रेड मार्कवर पाठवण्यात केला जातोय. आशिष भरत एक उत्तम खेळ करत प्रेक्षकांच्या मनावर जण अधिराज्य गाजवले या सामन्यामध्ये. अतिशय नामवंत असे दोन्ही संघ आहेत. उत्तम असा खेळ करताना दोन्ही संघ आपण पाहतो. मात्र आपल्या चतुरस्थ खेळाने फार मोठी अशी पिछाड भरून काढली आणि आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्या. आशिषने नावाप्रमाणे बोनस पॉईंट हासिल केला. नावाप्रमाणे आशिषने कामगिरी करत एक चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतो आणि तेवढाच ताकदीच्या समोरचा रेडर देखील या आधीच्या लढाईमध्ये 2 गोल हासिल केले होते. उत्तम खेळ करतोय. शेवटचं 1 मिनिट सुंदर आशिष भरत टाळीच्या गजरात आशिषला दाद दिली जाते. आशिषचे स्वागत केले जाते. आशिषला प्रोत्साहन दिले जाते. खरोखरच दोन्ही संघ मातबदार असे दोन्ही संघ आहेत.
अतिशय चुरशीचा राहिलेला सामना 20-25 सेकंदावर सामना सुरू आहे. फायनलचा मेगा फायनलचा सामना सुरू आहे. मेगा फायनल लगेच फायनलमध्ये आपण पाहतो धडाचे बाजाचे दोन्ही संघ आहेत की जे अनेक संघांवर मात करत बदल करत इकडे येऊन पोचले. पहिले गेली या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक